मी डॉक्टर सुनील किसन भलकारे, सहयोगी प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंधकर्वे, अकोला. शेतकरी बंधूंनो, आज आपण कापसावर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींबद्दल माहिती घेऊया. कापसावर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी ह्या प्रामुख्याने कीड येते व ते रस शोषण करून आपल्याला पिकाला नुकसान करते, त्याच्यामुळे उत्पन्नात घट येते. तर ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. मावा किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जुलै व ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आढळतो. तर मावा ही कीड पानाच्या मागच्या बाजूने समूहाने राहून पिकावरील रस शोषण करते आणि त्यामुळे पाने पिवळे पडतात, पीक निस्तेज होते, पाने कोकडतात. त्यानंतर ही कीड आपल्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्रामुख्याने आढळते. ती बोंडावर नुकसान करते, बोंडावर राहून ती रस शोषण करते. त्यामुळे बोंडे नीट उमलत नाहीत, उमललेली बोंडे चिकट होतात, काळसर होतात. या प्रकारे आपल्याला याचं नुकसान होते आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. शेतकरी बंधूंनो, यानंतर जी प्रामुख्याने कापसावर जी रस शोषणारी कीड आहे ती तुडतुडे आहे. तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जुलैच्या मध्यानानंतर, जुलैच्या शेवट त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत आपल्याला या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तर तुडतुड्याचे पिल्ले व प्रौढ दोन्ही आपल्याला रस शोषण करताना आढळतात. तुडतुड्याने रस शोषण केल्यामुळे पानावरून आपल्याला पिवळे तपकिरी रंगाचे डाग दिसतात, पाने वाकडी होतात, आकसतात, पाण्याच्या कडा ज्या आहेत त्या पिवळसर होतात, नंतर मग आपल्याला जळाल्यासारखे दिसतात. ह्या प्रकारचं आपल्याला जर प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आली तर आपल्याला लक्षात येते की तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावर झालेला आहे. तर तुडतुड्याचा आपण जर जीवनक्रम पाहिला तर तुडतुड्याचा जे मादी आहे ती जवळजवळ 30 ते 40 अंडे देते. पिल्ले तिचे 7 ते 9 दिवस जगतात आणि प्रौढचा जो जीवनक्रम आहे तो जवळजवळ आपल्याला 14 ते 21 दिवसापर्यंत आपल्याला आढळून येतो. तुडतुड्याचं जर नुकसानाची पातळी आपण जर पाहिली तर तुडतुडे 2 ते 3 तुडतुडे प्रतिपान ही जर आढळल्यास आपल्याला नियंत्रणाचा आपल्याला सुरुवात करायची आहे, त्याचा नियंत्रण आपल्याला करणे गरजेचे राहील. शेतकरी बंधूंनो, यानंतर कापूस पिकावर प्रामुख्याने आपल्याला फुलकिडे याचं नुकसान जास्त प्रमाणात आढळते. तर फुलकिड्याचा प्रादुर्भावाचा जो काळ जर आपण पाहिला तो आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळते. ही जी कीड आहे ती कोवळ्या पानावर, बोंडांवर राहून ती त्याचा वरचा भाग जो आहे तो खरडते आणि मग रस शोषण करते. त्यामुळे काय होतं की त्याच्यावर पांढरे चट्टे पडतात आणि कालांतराने ते चट्टे तपकिरी रंगाचे होतं आणि त्यामुळे आपल्याला पिकावर तो उत्पन्नावर आपल्याला अनिष्ट परिणाम पडतो. त्यामुळे हे कीड नियंत्रण आपल्याला करणे गरजेचं आहे. तर याचा जर जीवनक्रम तुम्हीच पाहिला तर पिल्ले आपल्याला 5 दिवस आणि प्रौढ जवळजवळ 5 ते 10 दिवसापर्यंत जगतो आणि ह्या कालावधीत त्याच्या बऱ्याच पिढ्या आपल्याला पिकाच्या जो हंगाम आहे आपला कापूस पिकाचा त्याच्या बऱ्याच पिढ्या तयार होतात व त्यामुळे आपल्याला नुकसान होते. त्यानंतर महत्त्वाची कीड जी येते ते पांढरी माशीचे पिल्ले आणि प्रौढ दोन्ही पानांवर राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. नंतर कालांतराने जास्त पिवळी रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढला, प्रामुख्याने आपल्याला पांढऱ्या माशीचा, पाने पिवळी पडून नंतर वाळतात व गळतात. आणि फक्त ही पांढरी माशी ती फक्त रसच नाही शोषण करत तर ती त्याच्या शरीराद्वारे मधुस्रावसुद्धा सोडते. त्यामुळे त्याच्यावर काय वाढते, काळजी वाढते, काजळी वाढते, त्याच्यावर फंगस वाढतो, बुरशी वाढते आणि त्यामुळे पिकाच्या प्रकाश संश्लेषणावर अनिष्ट परिणाम होतो. पीक आपलं अन्न तयार करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्नात घट येण्याचा मोठं आपल्याला संभाव्य कारण आढळून येते. तर या प्रकारे ह्या प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडी आहेत.